रामकृष्ण हरी माऊली. तर हे आहेत साखराळे दिंडीचे वारकरी. ह्या माऊली आता दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे. साखराळे दिंडीतील माऊलींनी आमची सुद्धा जेवणाची उत्तम अशी सोय केली होती. गुळवणी, पुरणपोळी, भात, आमटी अशा चविष्ट जेवणाचा आनंद आम्हाला साखराळे दिंडीतील माऊलींमुळे घेता आला. अशा तऱ्हेने रिंगण बघायची कसरत. डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा. वारी दरम्यान होणारे हे रिंगण वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे. वारी मार्गावर काही ठराविक गावांमध्ये रिंगण आयोजित होते. मोकळ्या मैदानावर साधारणपणे याचे आयोजन केले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात त्यांचे अश्व सोबत असतात. रिंगण कार्यक्रमात या अश्वाचे विशेष महत्त्व मानले जाते. लक्ष असते असं त्यांच्यावर. गोल रिंगण म्हणजे मध्यभागी पालखी असते. सर्व वारकरी गोल करून बसतात. मध्यभागी अश्वाला धावण्यासाठी रस्ता मोकळा सोडला जातो. वारकरी गोलातच उभे राहून गजर सुरू करतात. टाळ, मृदुंग अशी वाद्य वाजवली जातात.
हा गजर सुरू असताना अश्व रिंगणाच्या मधून धावतो. रिंगण झाल्यावर अश्व पादुकांपर्यंत गेले की त्यांचा सत्कार केला जातो. दुसरा राऊंड मारला ना. तिसरा येणार. रिंगण पूर्ण झाले की वारकरी झिम्मा, फुगड्या, पारंपरिक खेळ खेळत वारीचा आनंद घेतात.